राम मंडळी, या कंडिशनमध्ये जर तुमचा सध्या कापूस पीक असेल म्हणजे पातीधारणा फुलधारणा अवस्था चालू झालेली असेल 60-65 दिवसाच्या आसपास तुमचा कापूस पीक गेलेला असेल तर निश्चितच आपल्याला बोंडअळी नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त फवारणी घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, 2 कीटकनाशक सांगतो, कोणतंही एक कीटकनाशक वापरा सध्याच्या काळात फवारणी करण्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही सुमिटोमो कंपनीचं मेशी या नावाचं कीटकनाशक आलेलं आहे त्याचा वापर करू शकता। 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी। मित्रांनो, मेशीमध्ये प्रोपेनोफॉस्फरस प्लस फेनिओपरमिथ्रिन म्हणजे प्रोपेक्स सुपर प्लस डेनिटॉल मधला एकत्रित कॉम्बिनेशन केलेला हा जो नवीन प्रोडक्ट आलेला आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही रेग्युलर जसं प्रोपेक्स सुपर वापरता तर प्रोपेक्स सुपरचा वापर करू शकता 25 ते 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। हा झाला कीटकनाशकाचा पार। आपल्याला याच्याच मध्ये एक नीम ऑइलचा वापर करायचा आहे। नीम ऑइलमुळे 25 ते 30 दिवस आपल्या कापूस झाड इतका कडू होईल त्याच्यावरती बोंडअळीच नाही तर इतर कुठलेही रस शोषण करणारे कीड जगू शकत नाही। तुम्ही कडूराजा वापरू शकता 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। आणि एकदमच ढगाळ वातावरण सारखा पाऊस चालू